स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे। आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते, सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे। ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, भाबडे तरी भासांच्या मागून पडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। ऐसे मुबारक मौके पे साथी, ऐसे मुबारक मौके पे साथी, पेश दुआओं का नजराना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी
खुशी से वो दीवाना हो जाए। देर से समझा हमको जमाना, शुक्र करो कि समझ तो गया। संग रहने का ख्वाब सुहाना, बन के हकीकत सच तो गया। तुम जो कहो तो महफिल से कह दें, तुम जो कहो तो सारी महफिल से कह दें, पल भर में मशहूर अफसाना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। जाने हमने क्या क्या खेल रचाए तुम्हारे लिए, हम भी कैसी कैसी मंजिल छोड़ के आए तुम्हारे लिए। कलियां ही कलियां महका दो ऐसे, कलियां ही कलियां महका दो ऐसे कि आबाद दिल का ये वीराना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। हंस के हमरी हर भूल भुला देना, हम हैं तुम्हारे जब चाहो बुला लेना। अपनों की इस महफिल में अब काम नहीं है बेगानों का। ये दुनिया क्या मोल करेगी एक मुफलिस के अरमानों का। इतनी सी है बस अपनी तमन्ना, इतनी सी है बस अपनी तमन्ना, तेरी खुशी पे दिल परवाना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है। जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं।
जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, दिया और बाती हम साथ साथ हैं। सबसे करो, सबसे मिलके रहो, जुल्म तुम ना सहो, पापा कहते हैं ये। ओ मेरे पापा दिखे, सबसे करो, सबसे मिलके रहो, जुल्म तुम ना सहो, पापा कहते हैं ये। ओ मेरे पापा दिखे, ओ मेरे पापा दिखे, मेरी पहचान जग में तुझसा नहीं, मुझको है ये गुमान, मेरे दिल की तू जान। Yo
वहीस मान्यवर या अभिष्ट चिंतन स्थळेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आलेल्या सर्वच राजकीय सामाजिक सांस्कृतिक वैवाहिक जीवनातील मान्यवरांचं तसेच अभिष्टांचं मित्रबांधवांचा माता भगिनींचं आणि लहान बालकांचं या ठिकाणी उजगारी परिवाराच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि कोणाचा नामावल्लेख घ्यायचा राहिला असेल तर मी सूत्रसंचालक स्वप्नील चितारे उजगारी परिवाराच्या वतीनं मी दिलगीर व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचंच या ठिकाणी आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या अभिष्ट चिंतन स्थळासाठी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपले पुनश्च एकदा उजगारी परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. आपल्या सर्वांना जय भीम. हेलो हेलो जिगर के पास नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो हो तुम नजर के सामने जिगर के पास सामने जिगर के पास नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो हो तुम नजर के सामने जिगर के पास
के सामने जिगर के पास सर्व पाहुण्यांच्याकडे लक्ष आहे. पाहुणे मंडळींना मी विनंती करीत आहे, मला भेटल्याशिवाय कुणी जायचं नाही. जग
दोघांचे सेर झुंकी स्वर्ग त्यापुढे पिकापडे स्वर्ग त्यापुढे पिकापडे
शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान पुण्याई वाघिमा करी मिळा की मी धन्य झालो की मी धन्य झालो घडली समाज सेवा की माझ्या परी मुलांना नोकरी मिळा युगायुगाच्या अंधरुढीला दृष्टी लाभली भीमामुळे या भारत भोवर बहुजनांची मने जागली भीमामुळे युग बदलत्या युग पुरुषाने महान क्रांती केली म्हणून अरे मानवतेला छळणारी नीच प्रथा थांबली माझ्या भीमा कार्यारंभी स्तब्ध राहतो मी स्मरण करून भीमा तुझे गुण गातो मी कर्तव्याची नित्य सुमने वाहतो मी कर्तव्याची नित्य सुमने वाहतो मी अल्पशा मुखाने भीमा तुझे गुण गातो गीत गायनाला गीत गायनाला जिथे जिथे जातो आधी भीमराया तुझे नाम घेतो अरे तुझा करुणी की तुझा करुणी तुझ्या लेकराला की तुझा तुझ्या लेकरांना की तूच शिकविलीला बाबा मी स्वाभिमान बाबासाहेबांना वंदन करत असताना
आम्ही का बाबासाहेबांना वंदन करतो? त्या मित्रपरिवाराने गीत गायला सांगितले, त्यांना पुण्याला जायचं. काय मीटिंग आहे त्यांची कसली, त्यांचं गीत गातो. विचार करा माऊल्यानो, ती माई कशी होती. विचार करा माऊल्यानो, ती माई कशी होती. जिने जन्म दिला भिवाला, ती भीमाई कशी हो. तुम्ही पण बाया, ती पण बाई होती. तुम्ही पण बाया, ती पण बाई होती. लोक लाखाने रडले जिच्यासाठी, ती रमाई कशी हो. आपल्या सर्वांनी महाभारत बघितलं, सगळं बघितलं. महाभारतात कुंतीला मुलं होती 100. महाभारतात कुंतीला मुलं होती 100. 5 पांडवांनी हलवलं धरती आणि अंबर, पण 9 कोटी लेकरं सांभाळली माझ्या रमाईनं. 9 कोटी लेकरं सांभाळली माझ्या रमाईनं. तिचा मात्र सगळ्या जगात पहिला नंबर. आडने माझ्या माता भगिनी असतील, शिकलेल्या माता भगिनी असतील, समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर निर्माण जर करायचे असतील तर पहिल्यांदा रमाई घडली पाहिजे. आता आपल्यात रमाई घडायच्या कशा? घरच्या रमाईला आपल्याला वेळ नसतो घडवायला. 6:30-7 वाजल्या, एकदा का टीव्ही सुरू झाला, लागेल झालं जी पुढचं पाऊल. अजून माझ्या नवऱ्याची दुसरी का तिसरी बायको, हे बघूस तर मालिका संपूस तर 11-11:30 वाजते. कशाला माहिती मला सांग. ते नवरा येतो हाताने घेतो, हाताने का तू गपचीप झोपतो. रमाईनं सगळ्या सुखाचा त्याग केला, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातले 1 नंबरचे विद्वान झाले. बाबासाहेबांचा गरीब दुबळा प्रपंच फाटलेला संसार रमाईनं मायेने शिवला, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जगातले 1 नंबरचे विद्वान झाले. आणि तोच आदर्श आपल्या महिलांनी घ्यावा अशी आपण सर्वांना विनंती करतो. कारण का मगाशी मी सांगितलं, समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर घडवायचे असतील तर रमाई घडली पाहिजे. रमाईने सगळ्या सुखाचा त्याग केला, सगळ्या बायका तिला चिडवायच्या. रामू, एवढा मोठा विद्वान तुझा नाव बॅरिस्टर आहे, तुझ्या गळ्यामध्ये फुटका मणी नाही. रमाई त्या बायकांना उत्तर देते, बायांनो, स्त्रीच्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त महत्व, सर्वात जास्त शोभा सौभाग्याच्या कुंकवाला असते, गाण्यातल्या काळ्या पोतीला असते. आणि म्हणून हेच माझं खरं 100 नंबरी सोनं आहे. मला काही नको भगवंता, माझ्या साहेबांना सुखामध्ये ठेव. तर रमाई त्या बायकांना काय उत्तर देते, अगं सोन्या मोत्याची माळ. अगं बायानो, भगवंताला मी काय मागणी करू? सोन्या मोत्याची माळ गळी बांधुनी. सोन्या मोत्याची माळ गळी बांधुनी, पण सुखानं राहू दे माझं काळ मनी. तुमची जर लग्न झालेली असेल तर बायकाला तसं सांगा तुमच्या. का अनुकरण करू नका ऐश्वर्या माधुरीचं. अनुकरण करू नका ऐश्वर्या माधुरीचं, तुमचा दर्जा खुदा होईल. अनुकरण करा माता रमाईचं, तुमची घरोघर पूजा होईल.
गाण्याला सुखामध्ये बाई मजला होतोच पण सुखानं राहू दे माझं बाळ माती. सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी, सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी, सुखानं राहू सगळ्या जगात प्रत्येकाच्या ओठामध्ये माझ्या साहेबांचं नाव आहे. मी जरी गेले, माझे साहेब जरी गेले, तर आम्ही मरणार नाही. आमची कीर्ती रूपाने आमचं नाव प्रत्येकाच्या ओठामध्ये आहे. रमाई स्वाभिमानाने त्या बायकांना सांगते काय साहेब बाई माझं विद्याधर, साहेब बाई माझं विद्याधर, नाव कायमचं गाजे जगभर. सगळ्या जगात माझ्या साहेबांचं नाव गाजतं. माझं साहेब लय मोठे विद्वान आहेत. माझ्या साहेबांना तुम्ही कमी समजू नका. स्वाभिमानाचा माझ्या बायकांना सांगते काय म्हणते साहेब बाई माझं विद्याधर, नाव कायमचं गाजे जगभर. अगं माझ्या साहेबावानी जगी नाही कुणी, माझ्या साहेबावानी जगी नाही कुणी, पण सुखानं राहू दे माझं गाणं. दोन तीन मुलांचा संसार करता करता नाकीत होईल, पण माझ्या साहेबांनी माझ्या ओठ्यामध्ये कोट्यवधी लेकरं टाकलेली आहेत. आणि हा माझा दुबळा गरीबाचा संसार आहे. माझा मुलाबाळाचा प्रपंच नाही, तर माझा ज्ञानाचा पुस्तकाचा प्रपंच आहे. आणि म्हणून मी बाबासाहेबांचं नाव माझ्या सगळ्या माझ्या तोंडामध्ये असतं, माझ्या साहेबांचं नाव. आणि यामध्येच मी स्वतःला समाधानी समजते, भाग्यवान समजते. एवढ्या मोठ्या विद्वानाची मी पत्नी आहे. काय सांगते रमाई साहेबांचं नाव बाई माझ्या मुखी, साहेबांचं नाव बाई माझ्या मुखी, त्यातच बाई मी आहे सुखी. साहेबांचं नाव बाई
काय म्हणते सतपाळ कुळाची मी आहे गजून सतपाळ कुळाची मी आहे गजून स्वाभिमानी माझा सतपाळ कुळाची मी आहे गजून स्वाभिमानी माझा अंगावर साडी कर माझ्या असली तुनी अंगावर साडी कर माझ्या असली तुनी पण सुखानं राहू दे माझा काळ साध्या मोत्याची माळी बांधो कुणी साध्या मोत्याची माळी बांधो कुणी सुखानं राहू दे आज जो अन्न सोहळा साजरा होत आहे त्याबद्दल रोजगारी कुटुंबाचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं आप्त इष्टांचं कौतुक किती करावं आणि किती नाही याला आज तरी माझ्याजवळ शब्द नाहीत पण आयुष्यामध्ये येऊन आपला जो प्रपंच आहे आपलं जीवन आहे ते त्यांनी अत्यंत सुखसमाधानाने आणि त्यांच्या मुलांनी त्यांनी केलेल्या त्यांच्या कामाचं त्यांच्या कष्टाचं चीज केलं आहे आणि त्या दृष्टीनं आजचा जो हा अन्न सोहळा आहे हा नक्कीच रोजगारी परिवाराला कुटुंबाला कौतुकास्पद आहे जणू काही आज आनंदाचा दिन हे कुटुंब साजरा करत आहे आणि मला तर असं वाटतं की आमच्या आबांनी 75वी आज पार केली मी तर असं म्हणतो भगवान गौतम बुद्धाची चरणी माझी अशी एक विनंती आहे की त्यांनी 100 पूर्ण करावी आणि येणाऱ्या पिढीला एक आदर्श घालून द्यावा त्यांच्या मुलांनी मनुष्य जेव्हा मरतो मरून जातो आपण त्याचा 10वा 13वा करतो ते नंतरची गोष्ट करण्यात अर्थ नाही जिवंतपणे जे करतो आपण ते फार महत्वाचं असतं आणि त्यांच्या त्या मुलांनी आज हा कार्यक्रम आहे सगळा हा आनंदाला पारावार न उरणारा आणि आबांच्या त्या कर्तृत्वाला त्यांनी दिलेली ही एक महान देणगी आहे आणि अशा ह्या माझ्या मेहुण्यांच्या पोटी ही जी काही मुलं जन्माला आली त्यांनी त्यांचं पान फेडलं आहे माझी एकच इच्छा आहे की माझे मेहुणे भीमराव उजगारे यांना भविष्यामध्ये असंच दीर्घ आयुष्य आरोग्यदायी उज्ज्वल आयुष्य लाभावं आणि असाच एक शतकोत्सवी सुवर्णमहोत्सवी जन्मदिन आम्हाला साजरा करता यावा एवढीच एक बुद्धचरणी माझी विनंती आहे
आणि या कार्यक्रमाला त्यांचे मित्रमंडळी, आपले इष्ट नातेवाईक सगळ्यांनी मनापासून एक आत्मीयता दाखवली, हजेरी लावली, उपस्थित राहिले. त्या सर्वांना धन्यवाद देऊन मला असं म्हणावं असं वाटतं की आबांच्याकडे जर पाहिलं तर अजूनही मला एक प्रसंग आठवतो. मगाशी त्यांनी म्हणजे आबांनी त्यांच्या पत्नीला, दोघांनी एकमेकाला तो केक भरविला. त्यातून एक मला असं वाटतं की आबांच्याकडं बघितल्यानंतर की अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं जवान हूँ. आणि आबांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की ह्या माणसाचं कार्य उत्तुंग आहे. त्याच्या पाठीशी एवढा मोठा समाज आहे, एवढी मोठी मित्रमंडळी आहे. इतकं आयुष्य, इतकं कर्तृत्व करायला मित्रमंडळींचा, नातेवाईकांचा, आपलिष्टांचा जो आशीर्वाद असतो, त्यांनी काहीतरी पुण्य त्यांच्या पदरी आहे, त्यांच्या पाठीशी आहे. आणि म्हणून हा सगळा जो आनंद सोहळा आपण अनुभवतो आहोत. आणि विजय सरतापे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई यांच्याविषयीची जी गाणी गायली, त्यांच्या गाण्यातून आजच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांनी खरोखरच या टी व्ही मालिकांच्या पुढं बसून त्या मालिका बघण्याऐवजी आपल्या मुलांच्यावर काहीतरी चांगले संस्कार करावे. की मया केली समोठी भीमा प्रणाम कोटी कोटी. भाऊसाहेब झेंडे, माझी फॅमिली झेंडेंची. माझी आई यशोदा, माझ्या वडिलांचं नाव मारुती झेंडे आणि त्यांची कन्या सौ सुमनोज घरे आणि त्यांचे जावई आयुष्यमान भीमराव घरे. सरतापे साहेबांना एकच माझा शब्द आहे की माझी बहीण आणि माझ्या दाजी यांच्यासाठी असं एक गीत गा की थांबलेले जेवढे लोक आहेत, पाहुणे पब्लिक, पाहुणे मंडळी, ह्यांनी सुद्धा थोडंसं त्यांना वाटलं पाहिजे की खरंच की सरतापे साहेबांनी जे गाणं गायलेलं आहे त्या गाण्यामध्ये माझी बहीण आणि माझ्या दाजी ह्यांच्याबद्दल असं गीत गा की सर्व लोकांनी
मनापासून ऐकलं पाहिजे. थँक्यू. अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे मानबिंदू सन्मान मूर्ती माझे मामा यांचा आज 75वा वाढदिवस आणि या वाढदिवसा दिवशी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा सहयोजकांचे आभार मानतो. तसं पाहिलं तर मी सध्या कामगार नेता म्हणून काम करतो आणि आता एवढा कार्यक्रमाचा एक लय तयार झालेली आहे आणि या लयमध्ये मला बोलण्याची संधी दिली. मी जास्त वेळ घेणार नाही, थोड्याच माझ्या 2-4 शब्दामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. कामगार नेता म्हणलं की 2-4 घोषणा द्यायचा, एक ॲटमॉस्फिअर तयार होतो, संपला विषय, जास्त काही बोलायला लागत नाही, जास्त लोक ऐकून घेतात. परंतु आज ह्या 75व्या अमृत महोत्सवी निमित्त मला जी बोलण्याची संधी दिली, मी यामध्ये माझे काही अनुभव सांगणार आहे जे की माझे मामाबद्दलचे आहेत. तसं पाहिलं तर मी रुई गावात, एक खेड्याच्या गावात राहणारा, आमची जमीन धरणामध्ये गेली. जमीन धरणामध्ये गेल्यानंतर आमचा आधार फक्त आमचे मामा असायचे. वालचेनगर हे माझं खूप आवडतं शहर, त्यामुळेच मी बी बायको वालचेनगरची केली असेल, पण वालचेनगर हे माझं आवडतं शहर आणि त्याच्यामध्ये एक आधार म्हणजे आमचे मामा. त्यांना मला विचारलं नाही की सुमे तुला पैसे दे, म्हणजे मला प्रत्येक वेळेस त्यांनी ना गावाला जाताना नेहमी त्यांनी मला पैसे दिले. हा एक मला त्यांच्यातला भावलेला गुण. आणि दुसरं म्हणजे माझी बहीण पण त्यांच्याच घरी दिली. ज्यावेळेस मी ITI करत होतो त्यावेळेस आमच्या घरामध्ये चोरी झाली. ओंकार लहान होता आणि त्यावेळेस रात्रीची आमच्या घरामध्ये चोरी झाली. माझ्या आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र, माझ्या बहिणीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरून नेलं. चोरून नेल्यानंतर आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो की आता काय करायचं, पैसे तर नाही आहेत आणि या परिस्थितीमध्ये आता करणार काय. पण त्यावेळेस मामा आणि आत्या घरी आले आणि म्हणाले की जे झालं ते झालं, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी परत माझ्या सुनेला नवीन मंगळसूत्र करेल. आणि त्यांनी परत ते नवीन मंगळसूत्र करले. म्हणजे एवढं मोठे मनाचे माझ्या मामा आहेत. त्यांनी मला प्रत्येक वेळेस प्रत्येक मदत केली, आमच्या सुखदुःखामध्ये असेल किंवा माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये. खूप बिकट परिस्थितीमध्ये पण त्यांनी आम्हाला खूप वरती नेलं. त्यांनी कधीच असं दुजाभाव केला नाही आणि आमचं जे हक्काचं जे होतं की जिथं आधार आम्हाला असायचा, धरणात शेती केल्यानंतर एकतर आमचे वडील शेती करायचे त्यामुळे पैशाचा प्रॉब्लेम असायचा. ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस मामांनी मला मदत केली, आमच्या घरच्यांना मदत केली, आमच्या पूर्ण फॅमिलीला मदत करी. मामाविषयी बोलायला शब्द थोडे पडतील एवढं बोललं तरी, परंतु मामांना असंच दीर्घ आयुष्य लावो आणि मामांना अशीच त्यांच्या आयुष्यामध्ये असे सुखाचे क्षण येवो, त्यांनी 100वी पूर्ण करो, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर, अरे बरे वाईट जीवाचे धरता झाले. त्या पुढाऱ्यांना बाबासाहेब आंबेडकर सांगतात की बाबानो, अरे बरे वाईट जीवाचे धरता झाले, अरे माझ्या कार्याचा गाडा हातावा.
कार्याला कमी जर का पडले, बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रामध्ये म्हणतात की बाबांनो, अरे पैसे कार्याला कमी जर का पडले, राजगृह मंगला धन्यवाद. काय म्हणता? अरे कुणाच्या धमकीला भिणार नाही, आले मरण तरी घाबरणार नाही. बाबासाहेबांनी एक एक पुढारी वाघासारखा घडवून ठेवलेला होता. अरे निशाने बाज कसले हे पुढारी, निशाने बाज कसले हे पुढारी, तरी करती गली मी तुम्हाला. आयुष्यमान अण्णा भोसले यांच्याकडून 200 रुपयाचं धमदान पार्ट्यामध्ये
अरे माईला पत्रातला ओळखावा जन्म आई बापाने द्यायचा, लहानाचा मोठा आई बापाने करायचं, पण आई बाप गाव सोडीला अरे घेऊन लाडाच्या लाडीला बंगला बांधलाय पोरान, बंगला बांधलाय पोरान त्याच्या सासरवाडीला बंगला बांधलाय पोरान रंगतदार कार्यक्रमाला बहारदार संगीताची जोड, रंगतदार कार्यक्रमाला बहारदार संगीताची जोड आणि आमच्या मामांच्या 75व्या वाढदिवसाला साऱ्या पाहुण्यांच्या टाळ्यांची जोड. जर जोरदार टाळ्या आमच्या मामांच्या वाढदिवसासाठी. माणूस जन्माला येतो पण माणुसकी निर्माण करावी लागते. माणूस जन्माला येतो पण माणुसकी निर्माण करावी लागते. असेच माणुसकी निर्माण करणारे, प्रेम आपुलकी असणारे आणि सर्वांची काळजी घेणारे, झोपलेल्यांना जागा करणारे आणि प्रवाहाविरुद्ध लढण्याची ताकद देणारे असे हे आमचे मामा आहेत. त्यांना म्हणजे लहानपणापासूनच खेळाची आवड आहे, पेपर वाचण्याची आवड आहे आणि सर्वांची आपुलकीनं काळजी घेणारे आहेत. धन म्हणजे काय हो? धन म्हणजे किंवा संपत्ती म्हणजे काय? भरपूर पैसा असणं म्हणजेच धन आहे का? तर नाही. ज्या वेळेस वडील घरी येतात आणि घरी आल्यानंतर आपल्या मुलांना वाटतं की आपल्या वडिलांनी आपल्याला 100% वेळ द्यावा, त्यावेळेस वडील काय करतात? टीव्ही बंद करतात, स्मार्टफोन बाजूला ठेवतात आणि आपले वडील आपल्या मुलांसाठी 100% वेळ देतात. तेव्हा मुलांचं ते धन असतं. त्याचप्रमाणे आपल्या थकलेल्या आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी, आपल्या नातवंडांनी, सुनांनी आपल्याला आधार द्यावा, आपल्याला प्रेम करावी, आपल्याला माया करावी. आणि ज्यावेळेस हे मुलं, सुना, नातवंड ज्यावेळेस थकलेल्या आई वडिलांना आधार देतात, माया देतात, तेव्हा ते खरं त्यांचं धन असतं. आणि तेच धन आमच्या आत्याने आणि मामांनी मिळवलेलं आहे. त्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला इथे सांगू इच्छितो, माझ्या वडिलांचा 75वा वाढदिवस म्हणजे या ठिकाणी आम्ही सर्वांनी, आमचे उजगारी परिवारांनी, झेंडे परिवार, दौंदा परिवार, भोसले परिवार, शिंदे परिवार या सर्वांनी मिळून आम्ही हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडलेला आहे.
आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त भर जे असते ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके गायक विजय सरतापे यांचे. विजय सरतापे यांच्याबद्दल बोलायचे झाले तर खूप काय आहे, परंतु आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांना आमच्याकडं कार्यक्रम करा असं सांगितलं त्यांनी आम्हाला कधीही नकार दिलेला नाही. एकच वर्ष असं होतं, माझ्या भावाचं इथं मला वाटतं दुसरं श्राद्ध होतं, त्या टायमाला त्यांना अचानकच मुंबईला जावं लागलं. त्यातून सुद्धा त्यांनी मुंबईवरून फोन केला त्यांच्या भावाला, नाता म्हणून त्यांचा भाऊ इथं बसलेलेच आहेत. त्यांना फोन करून सांगितलं, पोरांना तुम्ही जावा पहिल्यांदा तिथं उजगारांची तर तुम्ही कार्यक्रम करा. तर ती मुलं तिथं येऊन आमच्या इथे येऊन ते कार्यक्रम करून गेले. आम्हाला त्यांचा इतका अभिमान वाटतो की आम्ही कधीही त्यांना बोलवलं तर आम्हाला त्यांनी कधी नकार दिलेला नाही. आणि त्यांचं खरोखर आम्ही उजगारी परिवाराकडे खरोखर त्यांचं आम्ही कौतुकच करतो. आणि त्यांनी आम्हालाही अशीच कायम साथ देत राहावी अशी मी त्यांना विनंती तर करतोच आहे आणि ते देतच असतात. कधीही त्यांनी आम्हाला की नाही बाबा येतच नाही आणि पैशाची त्यांनी कधी अपेक्षा केली नाही. मुळात सांगायचं म्हणजे आज ते एवढे मोठे महाराष्ट्राचे गायक असताना बाहेर कितीतरी त्यांनी पैसे कमवतात मिळवतात, परंतु त्यांनी आमच्याकडून पैशाची कधीच अपेक्षा केलेली नाही. परंतु त्यांना आम्ही म्हणतो नाही तुम्ही यायचं, अरे मी मुंबईला जा, मला काय सांगू नका. अरे पण मला मुंबईचं महत्वाचं काम आहे रे टाका पोरा. नाही 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 काय आम्हाला सांगायचं नाही असं म्हणणार. बरं बाबा करतो बाबा काय करायचं जा असं म्हणणार. आम्हाला बोलणार, आम्हाला चांगलं पण म्हणणार, आम्हाला कधी कधी वाईट पण म्हणणार, आमची चिंगल पण करणार. काल मी त्यांना सहज म्हणलं वालचीनगरला तुम्ही कुठं आहे, तर मला म्हणले मी हाय स्टँडवर. मग तू कुठं आहे मला म्हणले. मी म्हणलं मी वालचीनगरमध्ये. मग मी पण वालचीनगरमध्ये जायचं म्हणले. तो कुठं आहे, हाय स्टँड. आणि स्टँडवर काय करताय, करतोय हा माले म्हणले. हे असलं बघा एकदा बोलणं कधीही झालं तर काय माहितीये का. आता मी यांना मगापासून सांगतोय बाबा त्यांना चहा नेऊन द्या, चहा नेऊन द्या, तर आपले आबरू काढते. खरोखर आबरू काढले असते म्हणून यांच्या पाठीमागे लागला बायांना जावा की बाबा चहा करून पाहिला त्यांना द्या. असे आमच्या बरोबर विनोदाने हसून खेळून आमच्या घरातलेच एक आहे ते आमच्या घरातले एकच आहे. त्यामुळे आम्ही त्यांना प्रत्येक आणि त्यांना आम्ही अशी विनंती करतो याही पुढे कधीही आमचा कार्यक्रम असला तर आम्ही तुम्हाला अवश्य बोलवणार. आता आमच्या मामांनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं की आमच्या वडिलांना 100 वर्ष पूर्ण व्हावी, 27 लाभो वगैरे वगैरे त्यांनी अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि खरोखरच मी तर काय त्यांनी म्हणले की माझे दात जरी पडले तरी मी त्यांना गाणारच. खरोखर अशी जिद्दीचे दिले आहेत. आणि मला पण असं म्हणायचं आहे, त्यांनी ज्याप्रमाणे म्हणले की माझे दात पडले तरी मी गायन गाणारच, त्याचप्रमाणे मला पण आशा आहे की माझे वडील सुद्धा 100 वर्ष जगणार आहेत आणि मी त्याची साजरीच करणार. हे मी तुम्हाला आताच आपण सांगतो, त्या ठिकाणी यांनाच गायला बोलू. बस मला एवढंच बोलायचं होतं. धन्यवाद. रमाईला पत्र लिहितात की रमा, ज्या लोकांनी मला महाराजा म्हणून हिनवलं, शूद्र म्हणून हिनवलं, पण हाच महाराजा पोरगा रमा आज तुझा साहेब बॅरिस्टर झालेला. बाबासाहेब आंबेडकर त्या रमाईला म्हणतात काय, अग महाराजा पोराच काय म्हणतात, महाराजा पोराच साऱ्यांच्या ओठी